नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पढ़ाई से दोस्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. इतिहास या इयत्ता 11वीच्या विषयातील चौथ्या प्रकरणाला आपण याआधी सुरुवात केलेली आहे, ज्या प्रकरणाचं नाव आहे वैदिक काळ. तर या वैदिक काळाबद्दल अनेक इतिहासकारांची वेगवेगळी मतांतर आहेत. हा वैदिक काळ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्वपूर्ण मानला जातो, कारण आपल्या बऱ्याच रूढी परंपरा या वैदिक काळाशी असलेल्या इतिहासातनं त्यांचं एक ओरिजिन किंवा त्यांची उत्पत्ती झाली असं मानलं जातं किंवा त्याच्याशी संबंध राखणाऱ्या या रूढी परंपरा आहेत. त्यामुळे हा काळ अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर या आधीच्या व्हिडिओ सेशन्समध्ये आपण वैदिक संस्कृती, वैदिक वाङ्मय, भाषाशास्त्र आणि पुरातत्व याबद्दल माहिती घेतली. तसेच वैदिक संस्कृती किंवा वैदिक वाङ्मय हे ज्या भाषेमध्ये लिहिलं गेलं, तर ती भाषा म्हणजे संस्कृत आणि ही संस्कृत म्हणजे इंडो ग्रीक किंवा इंडो लॅटिन या ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत, तर या भाषांची जननी म्हणून कशाप्रकारे तिला मानलं जातं याबद्दल सुद्धा आपण चर्चा केली. त्यानंतर आपण संहिता बघितल्या. वैदिक संहिता म्हणजे काय, की जे 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, ओके आणि अथर्ववेद. तर ह्या 4 वेदांबद्दलही आपण माहिती घेतली. अरण्यक, ब्राह्मणके, उपनिषदे तर यांबद्दलही आपण माहिती घेतली. वर्णव्यवस्था आपण अभ्यासली मित्रांनो आणि आश्रम व्यवस्था देखील आपण अभ्यासली. तर आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण अभ्यासणार आहोत पूर्व वैदिक काळ. तर जे पण वैदिक वाङ्मय सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे, तर त्या वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्व वैदिक काळातील संस्कृती कशी होती, ते आज या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मित्रांनो. या आधीचे व्हिडिओ सेशन तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल. चला तर मग सुरू करूया आपलं आजचं व्हिडिओ सेशन. मित्रांनो, ऋग्वेदीन कालीन जी संस्कृती होती, ही पूर्व वैदिक काळातील संस्कृती आहे असं मानलं जातं. बरोबर? कारण ऋग्वेद हा सर्वात अगोदर लिहिला गेलेला एक वेदकालीन ग्रंथ होता किंवा लिहिला गेलेला नाही म्हणता येणार. त्याची जी रचना होती म्हणजे ऋग्वेदातील ज्या ऋचा होत्या, त्या ऋचांची जी रचना होती ती सर्वात अगोदर झाली होती. बरोबर? तर त्यामुळे हा पूर्व वेद काळातील ग्रंथ किंवा ही जी ऋग्वेदकालीन संस्कृती होती ती पूर्व वैदिक काळातील संस्कृती होती असं मानण्यात येतं. सप्तसिंधूच्या प्रदेशात राहणाऱ्या वैदिक लोकांच्या जनसमूहांच्या नावांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळलेला आपल्याला दिसून येतो. सप्तसिंधू म्हणजे कोणत्या नद्या या? तर सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या. बरोबर? ज्या 5 नद्या पंजाबमधनं वाहतात. जी सिंधू नदी आहे ती जम्मू-काश्मीर आणि नंतर पाकिस्तानमधनं जाऊन पुढे कराचीजवळ अरबी समुद्राला मिळते. तर ती एक नदी आणि घग्गर हाकरा जिला आपण सरस्वती नदी म्हणतो. तर ह्या ज्या 7 नद्या आहेत, या 7 नद्यांचा मिळून सप्तसिंधूचा प्रदेश तयार होतो आणि या प्रदेशामध्ये राहणाऱ्या वैदिक लोकांच्या ज्या जनसमूहांचे नावं होते, त्यांचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतो. तर ते जनसमूह कोणते मित्रांनो? या ठिकाणी दिलंय बघा. पुरू, अनु, यदु, द्रुह्यू, तुर्वश यांसारख्या जनसमूहांची नावे त्या काळामध्ये आपल्याला आढळून येतात. हे जनसमूह शेती करणारे होते बघा. आता ह्या नद्यांच्या खोऱ्यात राहणारे हे लोक, सप्तसिंधूंच्या खोऱ्यामध्ये राहणारे, अतिशय सुपीक जमीन, पुरेसं पाणी, तर यामुळे शेती हा व्यवसाय त्या ठिकाणी भरभराटीस आलेला होता, बहरलेला होता. बरोबर? ऋग्वेदामध्ये परुष्णी म्हणजे रावी नदीच्या तीरावरती वैदिक जनसमूहांमध्ये झालेल्या युद्धाचा उल्लेख आहे. बघा या ठिकाणी ही जी रावी नदी हिचं त्या काळातलं नाव त्यांनी इथं दिलेलं आहे. परुष्णी नदी रावीला म्हटलं जायचं. तर अशाच प्रकारे ज्या सप्तसिंधूच्या ज्या वेगवेगळ्या नद्या होत्या, तर त्या नद्यांना काही वेदकालीन नावं आहे. तर ती नावं आणि आजची सध्याची प्रचलित नावं, तर यांच्या बऱ्याचदा जोड्या लावा, असा प्रश्न वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो. तर मित्रांनो, नक्कीच हे पॉइंट तुम्ही नोट डाउन करून ठेवा. येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. बरोबर? जाऊयात पुढे. तर ही जी परुष्णी नदी होती म्हणजे रावी नदी होती, तर त्या ठिकाणी त्या नदीच्या क्षेत्रामध्ये तिच्या तीरावरती राहणाऱ्या वैदिक जनसमूहांमध्ये जे युद्ध झाले, त्या युद्धाचं वर्णन आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतं. तर 10 जनसमुदायांचा प्रामुख्याने या युद्धामध्ये समावेश होता म्हणून त्याला दाशराज्ञ युद्ध असं म्हटलं जातं बघा. 10 समूह या युद्धामध्ये सहभागी झाले होते म्हणून त्याला दाशराज्ञ युद्ध असे म्हटलं जाते. सप्तसिंधू प्रदेशात ऋग्वेदकालीन वैदिक लोकांच्या जनसमूहांबरोबर काही स्थानिक जनसमूहांचे सुद्धा वास्तव्य त्या ठिकाणी होते. त्यांचा उल्लेख दास किंवा दस्यू आणि पनी असा केला जातो. बघा, जे काही स्थानिक लोकं त्या ठिकाणी अस्तित्वात होते किंवा त्यांचं वास्तव्य होतं वैदिक संस्कृतीमध्ये, तर त्यांना दास किंवा दस्यू असं म्हटलं गेलंय किंवा त्यांना पनी असं म्हटलंय. तर पनी म्हणजे कोण आहे? तर हे वैदिक लोकांना त्यांचे शत्रू वाटायचे. कारण का? की हे पनी लोक
त्या वैदिक लोकांच्या गायी पळवून नेत असत. बघा, गायीला वैदिक संस्कृतीमध्ये, वैदिक लोकांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि जर गाईच हे लोकं पळून न्यायला लागले, तर नक्कीच त्यांच्या सोबत शत्रुता होणं हे स्वाभाविक आहे. तर ध्यानात ठेवा या ठिकाणी पनी नावाने ओळखले जाणारे जनसमुदाय, स्थानिक जनसमुदाय हे वैदिक लोकांचे शत्रू होते, कारण ते लोक त्यांच्या गायी पळवून नेत. तर यावरती सुद्धा प्रश्न बनू शकतो. ऋग्वेदातील जनसमूहांच्या स्थिर गाव वसाहतींच्या संकुलास आणि त्यामधील लोकांसाठी कृष्ट अशी संज्ञा वापरत असत. बघा, कृष्ट्य ही संज्ञा आहे. तर कृश हा एक धातू साधित आहे. तर संस्कृतमधला शब्द आहे हा. तर कृश म्हणजे नांगरट किंवा नांगरट करणाऱ्या शेतकऱ्यांचा जनसमूह आणि त्यांच्या गाव वसाहती म्हणजे कृष्ट्य. बरोबर? तर अशा प्रकारे वेगवेगळे अपभ्रंश होऊन वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या भाषांमध्ये तयार होतात. तर तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे, की नांगरट किंवा नांगरणी करून जे काही शेतकरी जनसमुदाय गाव वसाहती वसवत होते, त्या ठिकाणी एका ठिकाणी राहून शेती करत होते, नांगरट करत होते. तर अशा लोकांच्या समूहाला कृष्ट्य असं म्हटलं गेलेलं आहे. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये शेतीचे महत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट सांगितलेले आहे. बघा, ऋग्वेदामधला जो 10वं मंडल आहे, तर त्या मंडलामध्ये शेतीचे महत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट वर्णन त्या ठिकाणी केलेलं आपल्याला आढळून येतं. नांगराचा जो फाळ असतो, तर नांगराचा फाळ नांगरट करणाऱ्या शेतकऱ्याला अन्न मिळवून देतो, असे त्या ठिकाणी 10व्या मंडलामध्ये म्हटलंय. तसेच अश्विन आणि इंद्र या देवतां या देवतांचा शेतीशी संबंध आहे. बरोबर? दोघे अश्विन नांगर धरतात आणि विपुल अन्न मिळवून देतात. तर अशा प्रकारची लोकांची श्रद्धा त्या काळात होती. असा वैदिक वाङ्मयामध्ये सुद्धा आपल्याला उल्लेख आढळतो. त्यानंतर उर्वरा म्हणजेच नांगरट केलेली उपजाऊ जमीन, ज्याला आपण एक सुपीक जमीन म्हणतो. उर्वरा जमीन त्याला म्हटलं जातं. उर्वरा म्हणजे जास्त उपजाऊ जमीन. ओके. त्यानंतर इंद्र हा उर्वरापती आहे. तर असं त्या ठिकाणी मानलं गेलेलं आपल्याला ऋग्वेदातल्या 10व्या मंडलातनं दिसून येतं. तर सातू हे वैदिक लोकांचे प्रमुख पीक होते त्या काळात. सिंचनासाठी विहिरीतील पाण्याच्या उपयोगाचा उल्लेख देखील आपल्याला ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये असलेला दिसून येतो. बरोबर? तर ह्या काही बारकाव्यांच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. एक्झाममध्ये असा स्टेटमेंट बेस्ड प्रश्न येऊ शकतो. 4 तुम्हाला स्टेटमेंट देतील आणि त्या 4 स्टेटमेंटमध्ये आत्ता जे काही आपण बघितलं उर्वरा, उर्वरापती, त्यानंतर पनी, तर हे जे काही संकल्पना आपण या ठिकाणी बघितल्या, तर यांवरती स्टेटमेंट दिलेल्या असतील आणि या स्टेटमेंटमधलं तुम्हाला विचारतील खालीलपैकी कोणते बरोबर आहे, कोणते चूक आहे, तर ते तुम्ही ओळखू शकता. जर तुम्हाला हे थोडक्यात एक गोष्टी रूपात तुम्ही ध्यानात ठेवलं तर. तर सिंचनासाठी या ठिकाणी विहिरीतील पाण्याचा उपयोग होतो असाही उल्लेख या ठिकाणी ऋग्वेदाच्या 10व्या मंडळात आपल्याला दिसून येतो. त्यातील वर्णनानुसार विहिरीतील पाणी काढण्यासाठी गाडगी बांधलेल्या दगडी चक्राचा म्हणजे राहाड गाडगे यांचा उपयोग करत होते. दगडाच्या चाकावरील गाडग्यांचे पट्टे घट्ट कसण्याचा उल्लेख या ठिकाणी आढळतो. ऋग्वेदामध्ये वरुणाच्या 1000 दारे असलेल्या राजवाड्याचा देखील उल्लेख आढळतो. बघा, जो पाऊस पाडणारा देव आहे किंवा पर्जन्य ची देवता आहे त्याला वरुण देव असं म्हटलं जातं. त्या वरुणाच्या 1000 दारे असलेल्या राजवाड्याचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतो. हे वर्णन रूपक आणि कवीचा कल्पनाविलास या स्वरूपाचे आहेत. तशा स्वरूपाच्या ऋग्वेदनकाली स्थापत्याचे पुरातत्वीय अवशेष उपलब्ध झालेले नाहीत. बघा, जरी या ठिकाणी म्हटलंय की वरुणाच्या 1000 दारे असलेल्या राजवाड्याचा उल्लेख आढळतो. परंतु ही एक कवीची कल्पना किंवा कल्पनाविलास या स्वरूपातलं हे वर्णन आहे. एक रूपक त्या ठिकाणी वापरलेलं आहे. तशा स्वरूपाचं एक भौतिक स्थापत्य आपल्याला कोणत्याही पुरातत्वीय अवशेषांमधनं उपलब्ध झालेलं नाहीये मित्रांनो. तर ही गोष्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायची आहे. त्यानंतर मित्रांनो, वैदिक लोक शेतीसोबत पशुपालनही करत असत. त्यांच्या पशुपालनामध्ये प्रामुख्याने गाई, गुरे, म्हशी आणि घोडे यांचा समावेश होता. बघा, घोड्यांचा उल्लेख आपल्याला याच्यामध्ये आढळत नाही. कशात? हडप्पा संस्कृतीमध्ये बिलकुल घोड्यांचा उल्लेख आढळत नाही. परंतु वैदिक काळामध्ये आपल्याला घोड्यांचा उल्लेख या ठिकाणी आढळतो. पुषण हा त्या पशुधनाचे रक्षण करणारा देव होता. ध्यानात ठेवा. पशूंचे रक्षण करणारा देव कोण? तर पुषण. ऋग्वेद काळात रथकार म्हणजे रथ बनविणारा आणि तक्षण म्हणजे सुतार हे महत्वाचे कारागीर होते. रथकाराला रथाची रचना करण्याबरोबर सुतार कामाचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक होते. सुतार लाकडी पात्रे, यज्ञातील विधीसाठी लागणारी उपकरणे, स्वयंपाकासाठी लागणारी उपकरणे आणि इतर घरगुती उपयोगाच्या वस्तू बनवत असे. ऋग्वेदामध्ये 100 वल्ही म्हणजे
अरित्रम असलेल्या शिडाच्या नावांचा उल्लेख आहे. वल्ली म्हणजे काय, की जी नाव असते ना, त्या नावाला जे एक बांबू आणि त्याला पुढे एक छोटं पाता असतं बघा, ती नाव वल्लवण्यासाठी ते वापरलं जातं. तर अशा 100 वल्ली असणाऱ्या शिडाच्या नावांचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतो. शिडाची नाव म्हणजे काय, की एक खूप मोठा कपडा त्या नावेवरती बांधलेला असतो आणि तो अशा पद्धतीने बांधतात, की वाऱ्याच्या वेगानुसार त्या दिशेने ती नाव आपल्याला घेऊन जाता येते, बरोबर? आणि आपल्याला जर त्या दिशेने ती नाव न्यायची नाहीये, तर मग ते कपडा काढून घेतात आणि जे वल्हे असतात, त्या वल्ह्यांच्या सहाय्याने ती नाव वल्हवली जाते आणि तिची मूव्हमेंट घडवून आणली जाते, बरोबर? तर अशा प्रकारच्या नावेचा उल्लेख सुद्धा ऋग्वेदामध्ये आहे. तर या सर्व गोष्टींवरून वेदकाळातील सुतारांच्या कौशल्याची आपल्याला कल्पना येते बघा. त्या काळातील जे सुतार होते त्यांचं कौशल्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यांच्या कौशल्याची गुणवत्ता किती उच्च प्रमाणाची होती ते आपल्याला दिसून येतं. ऋग्वेदामध्ये कुंभकारासाठी काही संज्ञा वापरात असल्याचे दिसत नाही. परंतु उखा म्हणजे स्वयंपाकासाठी वापरायचे भांडे तसेच पात्र, कुंभ आणि कलश यांसारखे शब्द आपल्याला ऋग्वेदामध्ये वापरलेले दिसतात. बघा, कुंभकार म्हणजे कोण? की मातीची भांडी घडवणारा कारागीर. तर कुंभकाराबद्दल आपल्याला काही संज्ञा ऋग्वेदामध्ये सापडत नाहीत, परंतु उखा म्हणजे स्वयंपाकासाठी वापरायचे भांडे, त्यानंतर पात्र, कुंभ आणि कलश यांसारखे शब्द त्या ठिकाणी वापरलेले दिसून येतात. कुंभकाराचा एक कारागीर म्हणून उल्लेख प्रथम यजुर्वेदामध्ये येतो. बघा, त्यासाठी कुलाल अशी संज्ञा वापरलेली आहे. तर हे खूप महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी मित्रांनो, ह्या संज्ञा खूप महत्त्वाच्या आहे. याच्यावरती डायरेक्टली एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतो. मॅच द पेअर, फिलिंग द ब्लँक्स, बरोबर? किंवा ते 2-2 जोड्या असतात बघा, मध्ये 2 डॉट, कार्यकारण भाव. ह्या व्यक्ती हे काम करणाऱ्या व्यक्तीला हे म्हणतात, तर ते काम करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतील? ते कार्यकारण भावावरती काही प्रश्न असतात. ते प्रश्न अशा प्रकारे बनू शकतात. तर तुम्हाला हे छोट्या-छोट्या संज्ञा या ठिकाणी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. वय्य म्हणजे विणकर बघा. वय्य म्हणजे विणकर आणि वय्या हे त्याचे स्त्रीलिंगी रूप आहे. म्हणजे विणकरीण बाई थोडक्यात. जसं की आपण शिंपी आणि शिंपीणबाई म्हणतो किंवा शिंपीण म्हणतो. तसं वय्य आणि वय्या म्हणजे विणकर आणि विणकरीण बाई. तर अशा प्रकारे हे स्त्रीलिंगी रूप त्याचं आपल्याला दिसून येतं. त्याखेरीज वस्त्रोद्योगाचा निर्देश करणारे तंतुम म्हणजे ताना, ओतुम म्हणजे बाणा आणि विणकराची कांडी म्हणजे तसर असे काही शब्द ऋग्वेदामध्ये आढळतात. तंतुम, ओतुम आणि विणकराची कांडी म्हणजेच तसर. तर हे शब्द आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतात. तर ऋग्वेदामध्ये लोकरी म्हणजे उरणा, उरणा म्हटलं जातं बघा लोकरीला, कारण ती आपल्याला ऊब देते ना. तर उरणा या वस्त्रांचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतो. मात्र सुती किंवा रेशमी वस्त्रांचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी आढळत नाही. तर ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. सुती किंवा रेशमी कपड्यांचा उल्लेख न आढळता लोकरीच्या कपड्यांचा उल्लेख उरणा या नावाने आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळून येतो. चर्मन्ना, चर्मन्मा हा शब्द ध्यानात ठेवा. याचं प्रोनाउन्सिएशन थोडंसं डिफिकल्ट आहे. चर्मन्मा हा चामड्याचे काम करणारा कारागीर होय. चामड्याच्या अनेक वस्तूंचा उल्लेख ऋग्वेदात आहे. धातूंमध्ये हिरण्य म्हणजे सोने, अयस म्हणजे कांस्य किंवा तांबे आणि लोखंड या धातूंच्या वस्तू बनवल्या जात. परंतु या काळात लोखंडाचा उपयोग मर्यादित होता. धातूच्या वस्तू बनवणाऱ्या कारागिराला कारमार असं म्हटलं जायचं. बघा, इतक्यात एवढ्या एक 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण किती साऱ्या टर्म्स बघितल्या. आपण बघितलं, कलाल बघितलं, चर्मन्ना बघितला, करमार बघितला, बरोबर? पनी बघितला, पुशन बघितला, बरोबर? उर्वरापती बघितला. तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या संज्ञा आपण बघितल्या मित्रांनो. तर ह्या संज्ञा खूप सोप्या एका स्टोरीच्या फॉर्ममध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा त्यांच्या नावावरूनच काही-काही गोष्टी आपल्याला सहज लक्षात येतात, बरोबर? तर थोडंसं तुम्ही ट्रिक वापरून ध्यानात ठेवलं तर नक्कीच हे तुमच्यासाठी सोपं असणार आहे. बघूयात पुढे. समाजामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था ऋग्वेद कालाच्या शेवटच्या टप्प्यात प्रस्थापित झाली असावी, असा इतिहासकारांचा एक अंदाज आहे. त्याचा प्रथम उल्लेख आपल्याला ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये दिसून येतो. बघा, चातुर्वर्ण्य व्यवस्था याचा उल्लेख सुद्धा आपल्याला ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात दिसून येतो. आत्तापर्यंत आपण ज्या काही गोष्टी बघितल्या ना, बऱ्याचशा गोष्टी ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर एक्झाममध्ये प्रश्न आला आणि तुम्ही पूर्ण ब्लँक झाले, की तुम्हाला काहीच आठवलं नाही, की नेमकं याचं उत्तर काय द्यायचं आहे, की ही संज्ञा ऋग्वेदाच्या कितव्या मंडलामध्ये आपल्याला याचा उल्लेख आढळतो. तर तुम्हाला काहीच येत नसेल, तर त्यावेळी 10वं मंडल हा एक पर्याय तुम्ही निवडू शकता. 99% ते आन्सर बरोबर येण्याचे चान्सेस बनतात. बरोबर? तर
ते ऋग्वेद काळाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रचले गेलेलं मंडळ आहे, 10वं मंडल असं मानलं जातं. वाहनांच्या संदर्भात रथाचा उल्लेख याआधी केलेला आहे. गाड्याला अनस असा शब्द होता बघा. जी पण काही गाडी किंवा रथ जे काही आहे, त्याला अनस असं म्हटलं जायचं. नद्यांमधून होणाऱ्या वाहतुकीला नाव्य म्हटलं जातं. पुशन हा देव भूमार्गाचा. बघा, पुशन हा देव भूमार्गाचा. तसेच कोणाचा आणखी होता? प्राणी जे आहे आपले गाई-गुरं, म्हशी, घोडे यांचं रक्षण करणारा देव म्हणजे पुशन. आणि हे घोडे, गाई, म्हशी यांचा उपयोग कशासाठी होतो? की जमिनीवरची जी वाहतूक आहे किंवा जमिनीवरचा जो प्रवास आहे त्यासाठी आपण आता गाई-बैलाचा तुम्ही शब्दशः अर्थ ना घेऊ. बैलाचा उपयोग होतो आणि म्हशींचा म्हणजे त्यातले जे पुल्लिंगी असतात, रेडे ज्याला आपण म्हणतो, त्यांचा उपयोग मालवाहतुकीसाठी केला जातो. तर अशा प्रकारे हे जे होते बैल, रेडे किंवा घोडे यांचा उपयोग भूमार्गासाठी केला जायचा. त्यामुळे या ठिकाणी म्हटलं गेलंय, की पुषण हा देव भूमार्गाचा, तसेच हे गायगुरांचं संरक्षण करणारा देव. वरुण आणि अश्विन हे देव जलमार्गाचे. कारण ते वरुण हा पावसाची देवता आहे आणि अश्विन हे नौके जी काही नौका आहे, त्याची एक देवता मानली जाते. म्हणून वरुण आणि अश्विन या दोघांना जलमार्गाचे अधिपती होते, असं म्हटलं गेलेलं आहे. ऋग्वेदामध्ये विनिमयाचे, खरेदी-विक्रीच्या व्यवहारात केल्या जाणाऱ्या घासाघासीचे, नफा कमवण्यासाठी दूरवर जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे सुद्धा उल्लेख आपल्याला आढळून येतात. बघा, निष्क या सोन्याच्या अलंकाराचा उपयोग क्वचित प्रसंगी चलनासारखा सुद्धा केला जात होता. तर हे एक तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, निष्क म्हणजे काय? तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी वेगवेगळ्या वेद काळातील संज्ञा बघितल्या. मुख्यतः पूर्व वैदिक काळ म्हणजे ज्यावेळेस ऋग्वेदाचा एक जन्म झाला म्हणता येईल आपल्याला किंवा ऋग्वेदाचा ऋचा ज्यावेळेस लिहिला गेला आणि ऋग्वेदाचा जो 10वं मंडल आहे, तर या 10व्या मंडलाची रचना जोपर्यंत होत होती, तोपर्यंतचा हा पूर्व वैदिक काळ गणला जातो. तर एकंदरीत या काळाबद्दल आपण माहिती घेतली. थोडीशी अधिक माहितीसाठी आपण या बॉक्समध्ये काय दिलंय बघूयात. उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक म्हणजे वैदिक लोक असा एक मतप्रवाह काही इतिहासकारांमध्ये आहे. त्यानुसार उत्तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांना प्रतिकूल हवामानामुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे स्थलांतर करावे लागले. ते भारतातील पूर्वेकडे गंगा यमुनांच्या दुआबात आणि भारताबाहेर पश्चिमेकडे इराण, इराक आणि इजिप्त इत्यादी देशांपर्यंत पोहोचले, असे सुद्धा मानलं जातं. बघा आता, हे जे लोक होते वैदिक लोक, हे भारतात कुठून आले? या एका प्रश्नावरनं एवढे सारे वेगवेगळे मतप्रवाह आपल्याला दिसून येतात. काही लोकांचं म्हणणं आहे, की जे उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक होते, म्हणजेच काय, की हडप्पा संस्कृतीची जी नगरं होती, ती ज्यावेळेस लयाला जायला लागली, तर त्यावेळेस जे काही लोक होते, त्यांनी स्थलांतर केलं, ते म्हणजे उत्तर हडप्पाकालीन संस्कृतीचे लोक, बरोबर? काहींचं म्हणणं आहे, की हे सायबेरिया जो आर्क्टिक रिजन आहे तिथनं आले, असं कोण म्हणतंय? लोकमान्य टिळक म्हणतात, बरोबर? त्यानंतर अजून काही वेगवेगळे इतिहासकार आहे, वेगवेगळे संशोधक आहे, त्यांची पण वेगवेगळी मतं आहे. बघूयात आता या ठिकाणी काय म्हटलं गेलेलं आहे, की भारतातले हे जे काही उत्तर हडप्पा संस्कृतीतील लोक होते, हे या संस्कृतीचा ऱ्हास झाल्यानंतर गंगा यमुनांच्या दुआबामध्ये, दुआब म्हणजे काय? दू म्हणजे 2, आब म्हणजे पाणी. 2 नद्यांचं पाणी ज्या ठिकाणी एकत्र येतं, तर त्या 2 नद्यांच्या प्रवाहाचा मधला प्रदेश म्हणजे दुआब. ओके. तर ध्यानात ठेवा. एखाद्या मॅपमध्ये मी तुम्हाला समजून सांगेल दुआब म्हणजे काय. पण तुम्हाला हे लक्षात आलं असेल. तुम्ही गंगा आणि यमुना या 2 नद्यांचा विचार केला ना, तर त्या अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज या ठिकाणी एकत्र भेटतात. तर त्या 2 नद्यांच्या मधला जो प्रदेश आहे ना, मैदानी प्रदेश, तर त्याला दुआब असं म्हटलं जातं. तर या दुआबामध्ये राहून हे लोकं राहू लागले. भारताबाहेर हे लोकं कुठे-कुठे गेले? इराणमध्ये गेले, इराकमध्ये गेले आणि इजिप्त या देशांमध्ये सुद्धा ते गेले, असे मानले जाते. तर ते सिद्ध करण्यासाठी इराकमधील बोग बोघाईचकुई, बघा हे नाव आता ध्यानात ठेवा या ठिकाणी. इराकमधील बोघाईचकुई येथे मिळालेल्या व्हिटाईट आणि मिंटांनी या जमातींमध्ये झालेल्या तहातील इंद्र, वरुण, नासत्य अशा वैदिक देवतांची नावे किंवा भारताबाहेर पश्चिमेकडील देशांमधून उजेडात आलेल्या पुरातत्वीय पुराव्यांचा आधार घेतला जातो. बघा मित्रांनो, आता हे जे उत्तर हडप्पाकालीन संस्कृतीचे लोक होते, हे भारतातून बाहेर गेलेत आणि या अ, पश्चिम आशियाई किंवा उत्तर आफ्रिकी देशांमध्ये स्थायिक झाले. याचे पुरावे आपल्याला कुठून मिळतात? तर इराकमधील बोघाचकुई येथे मिळालेल्या व्हिटाईट आणि मिंटांनी या जमातींमध्ये झालेल्या तहातील इंद्र, वरुण, नासत्य या नावांवरून आपल्याला हे पुरावे मिळतात. तसेच भारताबाहेर पश्चिमेकडील देशांमधून उजेडात आलेल्या पुरातत्वीय पुराव्यांचा सुद्धा यासाठी आधार घेतला जातो.
नेमक्या याच पुराव्यांच्या आधारे वैदिक लोक पश्चिमेकडून भारतात आले असा पक्ष अनेक पाश्चात्य आणि भारतीय विद्वानांकडून मांडला जातो. बघा आता, या सगळ्या तर्कवितर्काच्या गोष्टी आहे आणि इतिहासकारांचं हे कामच आहे, की वेगवेगळे पुरावे शोधणं आणि त्या पुराव्यांवरनं काहीतरी एक व्यावहारिक दृष्टिकोन असलेला एक इतिहास नरेट करणं, बरोबर? तर हे आपण इयत्ता 10वी मध्ये शिकलेलो आहे, की इतिहास कशाप्रकारे मांडला जातो. हिस्टोरिओग्राफी ज्याला म्हणतात, बरोबर? तर ते इतिहास लेखनशास्त्र काय आहे? कशाप्रकारे इतिहास लिहिला जातो? वेगवेगळे इतिहासकार कशाप्रकारे त्याचा अभ्यास करतात? तर या गोष्टी आपण बघितल्या आहे. तर ह्या वैदिक लोकांच्या आगमनाबद्दल किंवा ते नेमके कोण होते? तर याबद्दलच्या अभ्यासाला अशा प्रकारच्या इतिहासाच्या अभ्यासातनं नक्कीच एक आपण म्हणतो की चालना भेटू शकते, बरोबर? किंवा चालना भेटलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे वेगवेगळ्या इतिहासकारांच्या वेगवेगळ्या थिअरीज आपण बघतोय. इतिहास लेखनातील कूटस्थळे ही सैद्धांतिक आणि वैचारिक वादांमधून कशी निर्माण होतात याचे एक उत्तम उदाहरण आहे बघा. आर्यांचं आगमन, वैदिक संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार ह्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे इतिहास लेखनातली कूटस्थळे ही ही सैद्धांतिक आणि वैचारिक वादांमधून कशी निर्माण होतात, तर याचं एक उदाहरण म्हणजे हे वैदिक संस्कृतीच्या बद्दलचा अभ्यास किंवा त्याबद्दलचे इतिहासकारांचे मतमतांतर. भारतीय उपखंडातील पुरातत्वीय पुरावा आणि वेदांमधील वाङ्मयीन पुरावा यांचा समाधानकारक समन्वय साधून त्याच्या आधारे एक पूर्णतः स्पष्ट चित्र उभे करणे अजून तरी शक्य झालेले नाही मित्रांनो बघा. जे काही आपल्याला पुरातत्वीय पुरावे भेटतात आणि वेदांमधील जे वाङ्मयीन साहित्य आपल्याकडे आहे, तर त्यामध्ये जे काही पुरावे भेटतात, तर ते एकमेकांसोबत समाधानकारकरित्या मॅचच होत नाहीये. ते एकमेकांसोबत समन्वय साधू शकत नाहीयेत. त्यामुळे आपण आजसुद्धा अजूनही असं पूर्णतः सांगू शकत नाही, की नेमकं हे वैदिक संस्कृतीचं चित्र कशाप्रकारे होतं. आपण एक अंदाज बांधू शकतो. तरीही सप्तसिंधू प्रदेशातील वैदिक जनसमूहांनी उत्तर वैदिक काळात 2 मार्गांवरून स्थलांतर केले. या गोष्टींबाबत निश्चिती अनेक इतिहासकार दाखवतात. वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख उत्तरापथ आणि दक्षिणापथ या नावांनी केला जातो. आज सुद्धा भारतामध्ये नॉर्थ साउथ कॉरिडॉर आणि ईस्ट वेस्ट कॉरिडॉर आपल्याला बघायला भेटतात. पूर्व पश्चिम महामार्ग आणि उत्तर दक्षिण महामार्ग. बरोबर? आजही आपण बघू शकतो. हे दोन्ही मार्ग ज्या प्रदेशातून त्या प्रदेशांची भौगोलिक रचना बदलत जाते. त्यानुसार तेथील पर्यावरणामध्ये टोकाचा फरक आहे. ही बाब लक्षात घेतली तर प्राचीन काळी दुर्गम अशा भौगोलिक परिसरांमधून सुरू असलेले दळणवळण सुद्धा आपल्या लक्षात येते. बघा, तुम्हाला कोणताही रस्ता बांधायचा आहे, त्यामध्ये हजारो अडचणी असतात. मध्ये जंगल असतं, नदी असते, पाणी असतं, तळं असतं, मानवी वस्त्या असतात. अजून 100 काहीतरी एक समस्या असतात. त्या आपल्याला हटवाव्या लागतात. त्यावरती काम करावं लागतं आणि मग तो रस्ता बांधला जातो. बरोबर? तर अशा प्रकारे त्या काळात सुद्धा हे खूप मोठमोठे रस्ते वापरात होते लोकांच्या. तर त्यामुळे आपल्याला दिसून येतं, की प्राचीन काळी सुद्धा दुर्गम अशा भौगोलिक परिसरांमधून दळणवळण चालत असे. बरोबर? उत्तर पथाचा जो विस्तार आहे, तो मध्य आशिया, सप्तसिंधूचा प्रदेश ते पूर्वेकडील हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश इथपर्यंत होता आणि तेथून गंगा यमुनांचा दुआब आणि तेथून गंगेच्या मुखाकडील प्रदेश असा सुद्धा होता. तुम्ही विचार करू शकता का किती मोठा होता हा उत्तर पथ. दक्षिण पथ हा गंगा यमुनांचा दुआब आणि दक्षिणेकडील प्रदेशांना जोडणारा होता. सिंध प्रांताचा दक्षिणेकडील भाग, कच्छ, दक्षिण राजस्थान, माळवा आणि तेथून दख्खनचे पठार असा या दक्षिण पथाचा विस्तार आपल्याला दिसून येतो. बघा, गंगा यमुनांच्या दुआब म्हणजे सध्याचं एक उत्तराखंड आणि नॉर्दर्न यूपी, नॉर्थ नॉर्थ वेस्टर्न यूपीचा जो भाग आहे, बरोबर? दिल्ली वगैरे तो जो रिजन आहे, तर त्या भागातनं हा दक्षिण पथ चालू व्हायचा आणि दक्षिणेचं जे पठार होतं आपलं, दख्खनचं पठार, तर त्यावेळी वेगवेगळे हे जे काही घटक आहे, माळवा पठार आहे, दक्षिण राजस्थानचा काही भाग आहे, तर या ठिकाणी हा मार्ग विस्तारलेला होता. हडप्पा संस्कृतीचे लोक या मार्गाने स्थलांतर करत महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. याचा आढावा आपण मागील पाठामध्ये घेतलेला आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगीन संस्कृती बघितली, जोर्वे संस्कृती, माळवा संस्कृती, सावळदा संस्कृतीबद्दल आपण माहिती घेतली, बरोबर? तर हे लोक कोण होते? तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रदेशातून महाराष्ट्रात येऊन स्थायिक झालेले लोक होते आणि ज्या ठिकाणी आपल्याला लोकांच्या घरांचे, त्यांच्या वस्तूंचे अवशेष मिळाले, तर त्या गावाच्या नावावरनं किंवा त्या ठिकाणाच्या नावावरनं आपण त्या संस्कृतीला ते नाव दिलं गेलेलं आहे. बरोबर? तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या पाठातील हा एक महत्त्वपूर्ण भाग या ठिकाणी बघितला.
वैदिक काळातील वाङ्मय वापरून किंवा त्याचा अभ्यास करून आपण कशाप्रकारे पूर्ववैदिक काळातील संस्कृती जाणून घेऊ शकतो, तर हे आपण या ठिकाणी बघितलं. अनेक इंटरेस्टिंग संकल्पना खूप सोप्या शब्दात सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रांनो तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा. त्यांनाही याचा फायदा होईल. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून येणारे जे काही आपले व्हिडिओ सेशन आहे तुमच्यापर्यंत एकदम योग्य वेळेवर पोहोचतील. बरोबर? तर भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये मित्रांनो. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.